Hello friends, how are you? I am your friend Shashikant Bihade. Dear friends, we are going to learn now past perfect continuous tense. Past perfect continuous tense याला मराठीमध्ये चालू पूर्ण भूतकाळ असं देखील म्हणतात. मित्रांनो, व्याकरणातील अतिशय क्लिष्ट समजला जाणारा हा जो काळ आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तुम्ही पहा, इथं वाक्याचं स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे. सब्जेक्ट प्लस टू हॅवचं भूतकाळी रूप प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल, ज्याला आपण काय म्हणतो वर्तमानकाळी धातुसाधित रूप, याला आपण आणखी V4 असं देखील म्हणतो. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट अशा पद्धतीचं याचं स्ट्रक्चर आहे. तर सुरुवातीला आपण एक उदाहरण पाहूया. या बघा इथं, आय हॅड बीन रीडिंग अ बुक. आय हॅड बीन रीडिंग अ बुक. तर यामध्ये आय हा काय आहे, इथं सब्जेक्ट आहे. त्यानंतर हॅड हे या ठिकाणी टू हॅवचं भूतकाळी रूप आहे. हॅड हे टू हॅवचं भूतकाळी रूप आहे. त्यानंतर वापरलं काय आपण, बीन, हा बीन वापरलं. त्यानंतर या काळामध्ये चालू असणारी जी क्रिया आहे, आता रीड, रीड म्हणजे वाचणे, वाचण्याच्या क्रियेला याचं रीडिंग V4 अशा पद्धतीचा इथं वापर करण्यात आलेला आहे. याला V4 किंवा प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतात. त्यानंतर ऑब्जेक्ट अ बुक आहे. तर तुम्ही पाहू शकता, आय हॅड बीन रीडिंग अ बुक. तर इथं अर्थ दिलेला आहे बघा, मी पुस्तक वाचत आलेलो होतो. मी पुस्तक वाचत आलेलो होतो. पुन्हा इथं जर बघितलं, या ठिकाणी पुस्तक वाचण्याची क्रिया भूतकाळातच चालू झालेली होती आणि ती पूर्णत्वासुद्धा भूतकाळातच आलेली होती. मग अशा पद्धतीच्या काळाला आपण काय म्हणतो, चालू पूर्ण भूतकाळ असं म्हणतो. डिअर फ्रेंड्स, पुढचं दुसरं उदाहरण पाहूया आपण. सी हॅड बीन लर्निंग इंग्लिश. पुन्हा एकदा, सी हॅड बीन लर्निंग इंग्लिश. बघा, या वाक्यामध्ये फॉर्म्युल्यानुसार किंवा स्ट्रक्चरनुसार आहे की नाही पहा. सी हा काय आहे, इथं सब्जेक्ट आहे. त्यानंतर टू हॅवचं भूतकाळी रूप काय वापरलं, हॅड वापरलं. त्यानंतर बीनचा वापर केलेला आहे. आता या ठिकाणी क्रिया कोणती आहे, शिकण्याची. शिकण्याच्या क्रियेला आपण लर्न म्हणतो. मग लर्नला काय लागलं, ING लागलं. मग लर्नला ING लागल्यानंतर काय शब्द झालेला आहे तयार, लर्निंग हा शब्द झालेला आहे बघा, लर्निंग. मग लर्निंग, सी हॅड बीन लर्निंग, ऑब्जेक्ट काय, इंग्लिश, म्हणजे ती इंग्रजी शिकत आलेली होती. म्हणजे तिची इंग्रजी शिकण्याची क्रिया भूतकाळातच सुरू झालेली होती आणि भूतकाळातच ती पूर्णत्वास आलेली होती. हे दर्शविण्यासाठी आपण चालू पूर्ण भूतकाळ वापरतो. तिसरं उदाहरण पाहूया. इथं बघा, दे हॅड बीन वॉचिंग द मूव्ही. डिअर फ्रेंड्स, पहा इथं एकदा, दे हॅड बीन वॉचिंग द मूव्ही, म्हणजे दे झाला सब्जेक्ट. त्यानंतर काय वापरलं आपण, हॅड. टू हॅवचं भूतकाळी रूप काय आहे, हॅड. त्यानंतर आहे बीन, बीनचा वापर केलेला आहे. त्यानंतर क्रिया आहे इथं वॉचिंग, वॉच म्हणजे पाहणे. मग वॉचला ING लागलं, वॉचिंग है ना, V4, त्याचा प्रेझेंट पार्टिसिपल आहे वॉचिंग. द मूव्ही म्हणजे ते चित्रपट पाहत आलेले होते. पुन्हा एकदा बघा, ते चित्रपट पाहत आलेले होते. आलं का लक्षात. नेक्स्ट फोर्थ सेंटेन्स आहे, राम हॅड बीन टेलिंग अ स्टोरी. पुन्हा बघा, राम हॅड बीन टेलिंग अ स्टोरी. आता राम हा सब्जेक्ट आहे, म्हणजे डुअर आहे, करता आहे. त्यानंतर हॅड वापरलं, टू हॅवचं भूतकाळी रूप. टू हॅवचं भूतकाळी रूप काय, हॅड. त्यानंतर बीनचा वापर केला आहे आपण येथे देखील. त्यानंतर टेलिंग सांगण्याची क्रिया आहे. अ स्टोरी, राम गोष्ट सांगत आलेला होता.
थोडंसं तुम्ही लक्ष द्या, अतिशय सोप्या पद्धतीची एक प्रकारची क्लिक लक्षात ठेवा. इथं मी काही भागांना अंडरलाईन केलेला भाग आहे, मराठीतील भागांना. मग काय दिलेलं आहे? वाचत आलेलो होतो. बघा, वाचत आलेलो होतो. मग काय म्हणायचं आपण? हॅड बीन रीडिंग. काय म्हणायचं? हॅड बीन रीडिंग. वाचत आलेलो होतो. पुन्हा बघा, शिकत आलेली होती. इथं करता सी आहे, यामुळं आपण होती. इथं जर करता ही असला असता तर नक्की काय झालं असतं? तो इंग्रजी शिकत आलेला होता असं असलं असतं. मग सी हॅड बीन लर्निंग इंग्लिश. ती इंग्रजी शिकत आलेली होती. अंडरलाईन कशाखाली केलेली आहे मी? शिकत आलेली होतीला, म्हणजे हॅड बीन लर्निंगला अंडरलाईन केलेली आहे. त्यानंतर पहा इथं पाहत आलेले होते. पाहत आलेले होते. मग काय? हॅड बीन वॉचिंग. पुन्हा एका हॅड बीन वॉचिंग. आलं का लक्षात? त्यानंतर सांगत आलेला होता. राम हॅड बीन टेलिंग अ स्टोरी. राम गोष्ट सांगत आलेला होता. आता इथं सांगत आलेला होताला काय आहे? हॅड बीन टेलिंग. सांगत आलेला होताला काय आहे? हॅड बीन टेलिंग. तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीचं तंत्र इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. इथं आपण काय केलेलं आहे तुम्ही पहा. चालू पूर्ण भूतकाळाची रचना जर पाहिली आपण, तर चालू पूर्ण भूतकाळामध्ये कर्त्याच्या नंतर काय वापरतात? हॅडचा वापर करतात. चालू पूर्ण भूतकाळामध्ये कर्त्यानंतर हॅडचा वापर करतात. तुम्ही बोर्डवर पाहू शकता. हॅडचा वापर केल्यानंतर BEEN बिन चा वापर करतात. बिनचा वापर केल्यानंतर वाक्यामध्ये उल्लेख केलेल्या क्रियेचे प्रेझेंट पार्टिसिपल वापरतात. पुन्हा एकदा ऐका. बिन नंतर वाक्यामध्ये उल्लेख केलेल्या क्रियेचे प्रेझेंट पार्टिसिपल वापरतात. बघा, पहिल्या वाक्यामध्ये रीड ही क्रिया आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये बिन नंतर रीडिंग वापरलं, प्रेझेंट पार्टिसिपल रीडिंग. दुसऱ्या वाक्यामध्ये बिन नंतर लर्निंग वापरलेलं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये बिन नंतर वाक्यात उल्लेख केलेली क्रिया आहे वॉचिंगचा वापर केलेला आहे. आणि चौथ्या वाक्यामध्ये राम हॅड बीन टेलिंग अ स्टोरीमध्ये बिन नंतर टेलिंग या क्रियेचं, टेल नावाच्या क्रियेचं प्रेझेंट पार्टिसिपल टेलिंगचा वापर केलेला आहे. आलं का लक्षात? आता मी काही उदाहरणं तुम्हाला सांगतो, तुम्ही ते ऐका. या 4 वाक्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की भूतकाळामध्ये, बघा, भूतकाळामध्ये काही वेळापूर्वी सुरू झालेली क्रिया असेल आणि त्याच क्षणापर्यंत ती भूतकाळामध्ये चालू होती असं सांगावायचं असेल तर आपण चालू पूर्ण भूतकाळाचा वापर करत असतो. पहा इथं, आता मी जर म्हटलं तो दूध पीत आलेला होता. पुन्हा एकदा वाक्य आहे का? तो दूध पीत आलेला होता. मग काय होईल? तोसाठी कोणता सब्जेक्ट आहे? आता तुम्ही सगळं फॉर्म्युलाकडे लक्ष द्या बरं. तोसाठी आपण काय वापरतो? ही. चला मग त्यानंतर टू हॅवचं भूतकाळी रूप घ्या, हॅड. त्यानंतर बीन, नंतर पिण्याची क्रिया आहे ड्रिंक, मग ड्रिंकला ING प्रेझेंट पार्टिसिपल ड्रिंकिंग. त्यानंतर ऑब्जेक्ट होईल मिल्क. मग काय होईल वाक्य? तो दूध पीत आलेला होता. त्याचं वाक्य काय होईल? ही हॅड बीन ड्रिंकिंग मिल्क. पुन्हा ऐका, ही हॅड बीन ड्रिंकिंग मिल्क. आलं का लक्षात?
नेक्स्ट पहा, मी काही आता वाक्य तुम्हाला सांगतो. We had been reading a book. We had been reading a book. आम्ही पुस्तक वाचत आलेलो होतो. We had been reading a book. आता मला म्हणायचं, तू पुस्तक वाचत आलेला होतास. मग काय म्हणेल मी? बघा स्ट्रक्चरकडे लक्ष द्या. तू साठी आपण यू वापरतो. त्यानंतर काय आहे? हॅड बीन रीडिंग अ बुक. यू हॅड बीन रीडिंग अ बुक. तू पुस्तक वाचत आलेला होता. नेक्स्ट सेंटेन्स बघू. दे हॅड बीन रीडिंग अ बुक. पुन्हा वाक्य ऐका. दे हॅड बीन रीडिंग अ बुक. दे म्हणजे काय? अनेक जण. ते पुस्तक वाचत आलेले होते. ते पुस्तक वाचत आलेले होते. नेक्स्ट, द चिल्ड्रन हॅड बीन वॉचिंग अ सर्कस. सब्जेक्ट काय आहे? द चिल्ड्रन. त्यानंतर काय वापरायचं? हॅड. नंतर बीन. नंतर वॉचिंग अ सर्कस. मुले सर्कस पाहत आलेली होती. मुले सर्कस पाहत आलेली होती. आता एक लक्ष द्या. समजा मी कामावरून येताना मला माझा मित्र भेटला. माझा थकलेला चेहरा पाहून त्यानं मला विचारलं. काय विचारलं? तू इतका थकलेला का दिसतोस? तू इतका थकलेला का दिसतोस? तर मी म्हणेन की मी पूर्ण दिवसभर काम करत आलेलो होतो. मी पूर्ण दिवसभर काम करत आलेलो होतो. मग आता मला म्हणायचं, मी पूर्ण दिवसभर काम करत आलेलो होतो. चला मग मी साठी कोणतं करता सर्वनाम कोणतं वापरतात? आय. नंतर हॅड बीन. काम करण्याच्या क्रियेला वर्क म्हणतात. घ्या मग तसं प्रेझेंट पार्टिसिपल वर्किंग. पूर्ण दिवसभरला मी म्हणेल ऑल द डे. मग काय होईल वाक्य इंग्रजीमध्ये? मी पूर्ण दिवसभर काम करत आलेलो होतो. पहा बरं मग. आय हॅड बीन वर्किंग ऑल द डे. पुन्हा एकदा ऐका. आय हॅड बीन वर्किंग ऑल द डे. मित्रांनो, आता मी याबद्दल सांगतो की हे वाक्य म्हणताना काम करण्याची क्रिया भूतकाळात बराच वेळ घडत होती. काम करण्याची क्रिया भूतकाळात दिवसभर घडत होती. म्हणून येथे चालू पूर्ण भूतकाळ वापरला आहे. आता आपण काही वाक्य पाहूयात. गेल्या रात्रभर ती रडत आलेली होती. सी हॅड बीन क्राईंग लास्ट होल नाईट. सी हॅड बीन क्राईंग लास्ट होल नाईट. होल कोणतं? WHOLE. होल नाईट. नेक्स्ट बघा. प्रेक्षक तासभर वाद्यवृंद ऐकत आलेले होते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑर्केस्ट्रा असं म्हणतो.
मग प्रेक्षकाला शब्द कोणता आहे? द ऑडियन्स. मग सब्जेक्ट काय आहे? द ऑडियन्स हॅड बीन, ऐकण्याच्या क्रियेला लिसनिंग. द ऑडियन्स हॅड बीन लिसनिंग द ऑर्केस्ट्रा फॉर ॲन आवर. फॉर ॲन आवर. नेक्स्ट बघूया वाक्य. शिक्षक मुलांना खूप अभ्यास करण्याची सक्ती करत आलेले होते. पुन्हा एकदा लक्ष द्या. शिक्षक मुलांना खूप अभ्यास करण्याची सक्ती करत आलेले होते. चला बरं, मग इथं सब्जेक्ट कोण आहे? शिक्षक. मग शिक्षकाला काय म्हणतो आपण? टीचर. लक्षात. द टीचर हॅड बीन, सक्ती करण्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? कंपेलिंग. COMPELLING. द टीचर हॅड बीन कंपेलिंग द स्टुडंट्स टू स्टडी हार्ड. द टीचर हॅड बीन कंपेलिंग द स्टुडंट्स टू स्टडी हार्ड. आता कंपेल म्हणजे कंपल्सरी म्हणतो ना आपण, सक्ती करणे. इथं कंपेलिंग COMPELLING असा इथं अर्थ होतो. तर नंतरचं उदाहरण बघूया आपण. आम्ही आजपर्यंत क्रिकेट खेळत आलेलो होतो. आम्ही आजपर्यंत क्रिकेट खेळत आलेलो होतो. चला मग आम्हीला कोणता सर्वनाम आहे किंवा कर्ता कोणता वापरायचा? वी. त्यानंतर हॅव, टू हॅवचं टू हॅवचं रूप काय? भूतकाळी रूप हॅड. मग वी हॅड बीन खेळण्याची क्रिया आहे. मग प्लेइंग काय खेळत होतात? क्रिकेट. टिल टुडे आम्ही आजपर्यंत क्रिकेट खेळत आलेलो होतो. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आपण खेळत आलेलो होतो, मग काय होईल? हॅड बीन प्लेइंग. वी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट टिल टुडे. टिल टुडे म्हणजे काय? आजपर्यंत. टिल टुडे म्हणजे काय होईल? आजपर्यंत. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. आता अगदी सोपी वाक्य मी तुम्हाला सांगत आहे बघा. आय हॅड बीन रायटिंग. आय हॅड बीन रायटिंग. मी लिहित आलेलो होतो. मग जर तुम्ही पत्र लिहित आलेला असाल तर काय म्हणायचं? आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो होतो. यू हॅड बीन रायटिंग अ लेटर. तू पत्र लिहित आलेला होतास. ही हॅड बीन रायटिंग लेटर. तो पत्र लिहित आलेला होता. काही नाही, तुम्हाला कर्त्याच्या ऐवजी आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही, सी, इट अशा प्रकारच्या कर्त्याच्या जागी हे सर्वनाम ठेवून तुम्हाला अनेक वाक्य तयार करता येतील. वी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. वी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो होतो. झालं का नाही चालू पूर्ण भूतकाळ? तू नदीत पोहत आलेला होता. तू नदीत पोहत आलेला होता. मग काय होईल? मग तू नदीत पोहत आलेला होतात. आता पोहत आलेला होताला काय म्हणायचं? हॅड बीन स्विमिंग. लक्षात. मग काय होईल? यू हॅड बीन स्विमिंग इन द रिव्हर. यू हॅड बीन स्विमिंग इन द रिव्हर.
तू नदीत पोहत आलेला होतास. श्रेयस आंबा खात आलेला होता. श्रेयस आंबा खात आलेला होता. पहा बरं, सब्जेक्ट आहे श्रेयस, खात आलेला होताला काय करायचं, हॅड बीन इटिंग. श्रेयस हॅड बीन इटिंग अ मँगो. श्रेयस आंबा खात आलेला होता. श्राव्या गीत गात आलेली होती. श्राव्या गीत गात आलेली होती. करता कोण आहे, श्राव्या. मग काय होईल बरं, गात आलेली होतीला हॅड बीन सिंगिंग. वाक्य कसं होईल, आलं का लक्षात. सी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग किंवा श्राव्या हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. ते वर्तमानपत्र वाचत आलेले होते. ते वर्तमानपत्र वाचत आलेले होते. मग ते साठी शब्द कोणता आहे, दे. मग वाचत आलेले होतेला काय म्हणता येईल, हॅड बीन रीडिंग. दे हॅड बीन रीडिंग अ न्यूजपेपर. दे हॅड बीन रीडिंग अ न्यूजपेपर. केदार हॅड बीन गोइंग टू स्कूल. केदार हॅड बीन गोइंग टू स्कूल. केदार शाळेला जात आलेला होता. राजू चित्र काढत आलेला होता. राजू चित्र काढत आलेला होता. मग काय होईल, राजू हॅड बीन ड्रॉइंग अ पिक्चर. वाक्य पुन्हा ऐका, राजू हॅड बीन ड्रॉइंग अ पिक्चर. मित्रांनो, कधी कधी चालू पूर्ण भूतकाळामध्ये फॉर 2 hours सारखे सुद्धा वाक्य होतात किंवा फ्रॉम एखादं इसवी सन देतात. चला तर मग आपण बघूयात काही वाक्य. ही हॅड बीन वर्किंग हार्ड फॉर 3 years. ही हॅड बीन वर्किंग हार्ड फॉर 3 years. तो 3 वर्ष खूप काम करत आलेला होता. आलं का लक्षात. इथं काय दिलं, फॉर 3 years. तो 3 वर्ष खूप काम करत आलेला होता. मग चालू पूर्ण भूतकाळ ओळखण्यासाठी वाक्यामध्ये मराठी क्रियापदांच्या शेवटी त व नंतर होता किंवा आलेला होता, आलेला होती, आलेले होते अशा प्रकारचे शब्द येतात. मित्रांनो, अशी काही वाक्य आपण पाहिलीत ज्याचं तुम्ही वारंवार ते ऐकल्यानं तुम्हाला अधिकाधिक वाक्य तयार करता येतील. कर्ते बदलून कधीकधी वाक्यातील क्रियेचा जो उल्लेख असतो तो बदलूनही आपल्याला अनेक वाक्य तयार करता येतील. आलं का लक्षात. पहा बरं, मी म्हणलं समजा राजू हॅड बीन लिव्हिंग इन इंग्लंड सिन्स 1970. पुन्हा हे वाक्य आहे का, राजू इथं करता आहे, त्यानंतर हॅड बीन लिव्हिंग म्हणलं तर राहत आलेला होता. कुठं राहत आलेला होता, इन इंग्लंड. मग काय होईल वाक्य, बघा सब्जेक्टच्या तुम्ही फॉर्म्युल्याकडे लक्ष द्या. राजू हॅड बीन लिव्हिंग इन इंग्लंड सिन्स 1970.
राजू इंग्लंडमध्ये 1970 पासून राहत आलेला होता. आय हॅड बीन रायटिंग पोएम्स फ्रॉम माय चाइल्डहुड. वाक्य पुन्हा आहे का? आय हॅड बीन रायटिंग पोएम. हॅड बीन रायटिंग लिहित आलेलो होतो. आय हॅड बीन रायटिंग मी लिहित आलेलो होतो. काय? पोएम्स. आय हॅड बीन रायटिंग पोएम्स. मी कविता अनेक कविता लिहित आलेलो होतो. पण केव्हापासून? फ्रॉम माय चाइल्डहुड. आहे ना, माझ्या बालवयापासून मी कविता लिहित आलेलो होतो. मित्रांनो, अशी अनेक वाक्य आपल्याला तयार करता आली पाहिजेत. तुम्ही त्याचा सराव करा. आलं लक्षात? मग ही वाक्य बोलत असताना सोपं तंत्र मी तुम्हाला सांगतो. हॅड बीन प्लेइंग. सांगा बरं. हॅड बीन प्लेइंग. हॅड बीन प्लेइंग म्हणजे काय? खेळत आलेलो होतो. हॅड बीन गोईंग जात आलेलो होतो. किंवा हॅड बीन वर्किंग काम करत आलेलो होतो. हॅड बीन क्राईंग रडत आलेलो होतो. हॅड बीन रायटिंग. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो होतो. वी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड. आम्ही मैदानावर क्रिकेट खेळत आलेलो होतो. मित्रांनो, हा काळ समजण्यासाठी तुम्हाला एक क्लिक देतोय, ती तुम्ही लक्षात ठेवा. बा, शिकत आलेली होती. हॅड बीन लर्निंग. पाहत आलेले होते. हॅड बीन वॉचिंग. सांगत आलेला होता. हॅड बीन टेलिंग. बरोबर? मग अशी अनेक वाक्य तुम्हाला करता येतील. तुम्हाला क्रियापद माहीत पाहिजे. समजा मला एक क्रियापद माहीत आहे ड्रॉइंगचं. ड्रॉइंग म्हणजे चित्र काढत. मग काय मिळेल? आय हॅड बीन ड्रॉइंग अ पिक्चर. आय हॅड बीन ड्रॉइंग अ पिक्चर. मी चित्र काढत आलेलो होतो. आलं का लक्षात? आय हॅड बीन वॉचिंग सिरियल्स. मी सिरियल मालिका पाहत आलेलो होतो.